नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। सुन्या शहरात माझ्या बस वाहतूक थांबली, बाजारपेठ थंडावली। विशेष अधिकारी भास्करराव यांच्याकडून पाहणी सुरू। भारताने रुग्णसंख्येत अमेरिकेलाही मागे टाकले। बारवाड येथे जय किसान सहकारी संघाचे उद्घाटन। खानापुरात शनिवारी लॉकडाऊन, बस सेवा सुरू। कर्नाटक क्रेडाई अध्यक्षपदी चैतन्य कुलकर्णी यांची निवड। केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी दिली एपीएमसीला भेट। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। एरवी भरून वाहणारी शहराची बाजारपेठ पुन्हा एकदा सुनी झाली। लग्नसराईचे दिवस असून देखील बाजारपेठेतील खरेदीची संधी हिरावली गेली। घरातल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत बाजारपेठेत भटकंती करण्यासाठीचा हक्काचा वीकेंड या लॉकडाऊनने हिरावूनच घेतला। त्यामुळे अवघ्या शहरातील गल्ल्या सुन्या दिसून आल्या। मागील वर्षाच्या आठवणी पुन्हा ताज्या करणाऱ्या या लॉकडाऊनचे पर्व शहरातील व्यवसायांना मारक ठरले आहे। कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी म्हणून शहरात शुक्रवारी रात्रीपासून लॉकडाऊन सुरू झाला। शनिवारी सकाळी काही प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवहारासाठी मुभा मिळाली होती, मात्र त्यानंतर शहरातील सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली। त्यामुळे नागरिकांचा संचार बंद झाला। अगदी अत्यावश्यक कारणांसाठी तसेच वैद्यकीय गरजेसाठी रस्त्यावर तुरळक संचार सुरू होता। पोलिसांच्या चौकशीचा सपाटा देखील सुरू होता। त्याला सामोरे जाताना नागरिकांची तारांबळ होत होती। मात्र आपली गरजेची कामे पूर्ण करण्यासाठी नागरिक अल्प प्रमाणात रस्त्यांवर दिसत होते। शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह अन्यत्र बसणाऱ्या भाजी आणि फळ विक्रेत्यांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते। बाजारपेठेतील दुकाने बंद राहिली होती। औषध दुकानांचा अपवाद वगळता सर्वच व्यवहार बंद होते। त्यामुळे नागरिकांच्या संचारावर निर्बंध आले होते। पोलिसांचा डोळा चुकून विनाकारण भटकंती करण्याचा प्रकार काही ठिकाणी घडला होता, परंतु त्याला देखील पोलिसांनी आळा घातला होता। शहराच्या उपनगरी भागात देखील असेच वातावरण होते। शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, उद्यमबाग, सदाशिवनगर, नेहरूनगर भागात असणारे सर्व व्यवहार ठप्प होते। मात्र औद्योगिक प्रकल्पांचे कामकाज सुरू ठेवण्याची मुभा असल्यामुळे तेथील कामकाज सुरू होते। बस वाहतूक थांबली, बाजारपेठ थंडावली। मागील काही दिवसांपासून शहरावर कोरोनाची सावट आहे। त्याचबरोबर परिवहन महामंडळाच्या संपामुळे बसची वाहतूक ठप्प झाली होती। आता परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे, मात्र लॉकडाऊनच्या कारणामुळे बस वाहतूक थंडावली आहे। मध्यवर्ती बस स्थानकाचा फेरफटका मारला असता त्या ठिकाणी साऱ्या बसेस थांबून राहिल्याचे दिसून आले। प्रवाशांनी आपल्या अत्यावश्यक गरजेसाठी प्रवास करण्याकरिता बस स्थानक गाठले होते, मात्र बसेस रिकाम्या राहिल्यामुळे चालक वाहकांसमोर पेच प्रसंग उभा ठाकला होता। काही चालकांनी मोजक्या प्रवाशांसह बसेस सोडल्या असे दृश्य मध्यवर्ती बस स्थानकावर पाहावयास मिळाले। परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंडळाला आर्थिक फटका बसला आहे। त्याबरोबरच आता लॉकडाऊनचा देखील फटका सोसण्याची वेळ आली आहे। वीकेंड लॉकडाऊनमुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसून आले। बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने बंद राहिली, त्यामुळे व्यावसायिकांना आपले नुकसान सहन करावे लागले। शनिवार हा बाजारपेठेचा आठवड्याचा दिवस मानला जातो, मात्र नेमक्या वीकेंड लॉकडाऊनमुळे याच दिवशी बाजारपेठ बंद राहिली। सध्या रमजान महिना आणि लग्नसराईचे दिवस असूनही बाजारपेठेवर नुकसानीची छाया पसरली आहे। विशेष अधिकारी भास्करराव यांच्याकडून पाहणी सुरू। कोरोना नियंत्रणासाठी संपूर्ण उत्तर कर्नाटकात अतिदक्षतेची पावले उचलण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे नियमांचे पालन कठोरपणे व्हावे यासाठी अधिकारी वर्गाला दक्षतेच्या उपाययोजना हाती घेण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती कोरोना नियंत्रणाचे विशेष अधिकारी एडीजीपी भास्करराव यांनी दिली।
मागील 2 दिवसांपासून भास्करराव यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बेळगाव येथे लक्ष केंद्रित केले आहे। त्यांनी शुक्रवारी शहरात पथसंचालन करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या। तसेच नागरिकांना कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले होते। शनिवारी पुन्हा एकदा त्यांनी समाजातील विविध संघ संस्थांशी संपर्क साधून कोरोना विषयक जागृतीची मोहीम सुरू ठेवली आहे। तसेच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांनी शहरात नियमावलीचे योग्य पालन करण्यात यावे यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष राहील अशी ग्वाही दिली। बंद करायला आमच्या हाती नाही, बट व्हॉट वी कॅन डू इज मास्क, सोशल डिस्टन्स अँड सॅनिटायझर ह्याचा उपयोग आणि सोशल डिस्टन्सिंग बॉक्स त्यामध्ये एन्फोर्समेंट फुल पोलीस करूया। त्या इन्स्ट्रक्शन मात्र म्हणजे ऑफिसर्सना सांगितलं आहे आणि कुठं हे बॅरिकेड घालायचं होतं की जास्ती बॅरिकेड घालू ना म्हणजे इमर्जन्सी व्हेकल्सला मात्र परमिशन द्यायचं आहे। खाली पिली जाणारं त्यांना लगीन त्यामध्ये व्हेकल की सीज करे म्हणून सांगितलं। भारताने रुग्णसंख्येत अमेरिकेलाही मागे टाकले। कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे। देशातही कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे। दररोज रुग्णसंख्येचा आणि मृतांचा नवा उच्चांक नोंदवला जात असून ही चिंताजनक बाब आहे। देशात शुक्रवारी सलग 3ऱ्या दिवशी 3 लाखाहून अधिक आणि आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे। गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे। तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे। गेल्या 8 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडाही नवे उच्चांक गाठत आहे। देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 1,89,544 वर पोहोचली आहे। भारताने दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकलं असून भारत जगभरात पहिल्या स्थानी पोहोचला आहे। बारवाड येथे जय किसान सहकारी संघाचे उद्घाटन। प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संस्था शेतकऱ्यांना वरदान ठरणार असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, खते यासह शेती उपयोगी योजना शेतकऱ्यांना मिळण्यासाठी या संस्था मोलाचे कार्य करीत आहेत, असे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले। त्या बारवाड तालुका निपाणी येथे जय किसान प्राथमिक कृषी पत्ती सहकारी या नव्या संघाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या। यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी संघाचे चेअरमन राजेंद्र निगवे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। त्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते नूतन जय किसान प्राथमिक संघाचे उद्घाटन करण्यात आले। सूत्रसंचालन राजेंद्र चौगुले यांनी तर आभार नितीन कमते यांनी मानले। आपण 4 तारखेपर्यंत आपला लॉकडाऊन घोषित केलेला आहे। काही आपण टीव्ही मध्ये किंवा आपला पोलीस डिपार्टमेंट कडून किंवा हेल्थ डिपार्टमेंट काही ऐकलं असेल कुठलं लॉकडाऊन आहे कुठलं नाही, त्याचमधून आपण असं गोळा व्हायचं नको आणि कार्यक्रम करायचा नको। जे आज पीकेपीएस सोसायटी ओपनिंग झाला त्याला शुभेच्छा देऊन मी एवढं सांगू इच्छितो, कोण गावात मेंबर नाही, कोणाला पद मिळालं नाही, त्यांचं सगळ्यांच मेंबरशिप करून त्यांनी पद वाटावं पुढच्या काळात अशा विनंती करतो। कुठलाही जातपात न बघता पक्षपात न बघता कोण शेतकरी आहे त्यांनी तेवढाच आपला मेंबर म्हणून समजून घेऊन सगळ्यांना मेंबर म्हणून करून घ्यावा। खानापुरात शनिवारी लॉकडाऊन, बस सेवा सुरू। कर्नाटक राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे। यासाठी खबरदारी म्हणून शनिवार आणि रविवार असे 2 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे। त्यामुळे खानापूर शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता। खानापूर शहराच्या प्रवेशद्वारातील जांबोटी क्रॉसवर नेहमीच खूप वर्दळ असते, मात्र शनिवारी सकाळपासून शुकशुकाट पसरला होता। अधूनमधून अति गरजेची वाहने ये जा करत होती। शनिवारी लॉकडाऊन असल्याने खानापूर बस स्थानकावर शुकशुकाट होता। काही तुरळक बस सेवा सुरू होती, मात्र शहरात बाजार बंद असल्याने कोणीच घराबाहेर पडले नाही। त्यामुळे बसेसला पॅसेंजर नसल्याने बस कंडक्टर प्रवाशांची वाट पाहत बस स्थानकावर उभे आहेत। शहरात सर्वच दुकाने बंद आहेत, त्यामुळे शहरात शुकशुकाट होता। ग्रामीण भागातील एकही नागरिक शहरात येण्यास तयार नव्हता। सर्वच व्यवहार बंद होते। शनिवारी लॉकडाऊन शांततेत सुरू झाला। लोकांचा प्रतिसादही मिळत होता। दरम्यान खानापुरात काही लग्न समारंभही पार पडले, मात्र उपस्थिती कमी होती।
कर्नाटक क्रेडाई अध्यक्षपदी चैतन्य कुलकर्णी यांची निवड। कर्नाटक राज्य क्रेडाई संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी चैतन्य कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे। कर्नाटक राज्य क्रेडाई संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा बेंगलोर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली। बेळगावसाठी हा सन्मान प्रथमच लाभल्याने चैतन्य कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। संजोग राठी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। देशात 23 राज्यात 203 शहरात या संस्थेचे कार्यालय असून कर्नाटक राज्य पातळीवर सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल चैतन्य कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे। केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी दिली एपीएमसीला भेट। केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी आज बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भेट देऊन भाजी विक्री करण्यात येणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली। कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एपीएमसी मधील भाजी विक्री इतर 2 किंवा 3 ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या उद्देशाने अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली। मागील वेळी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे एपीएमसी येथील भाजी विक्री करण्यासाठी व्यापारी तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागला, परंतु यावेळी अशी परिस्थिती ओढवू नये यासाठी सतीश जारकिहोळी बेंगळूरहून परतल्यानंतर थेट बेळगाव एपीएमसीला भेट देऊन योग्य ती उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। श्री चांगलेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट येळ्ळूर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे होणारे श्री चांगलेश्वरी देवी, श्री कलमेश्वर, श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस आणि महाराष्ट्र मैदान संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे। भारत देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे। कर्नाटक सरकार आणि बेळगाव जिल्हा प्रशासन यांच्या कोरोना कडक नियमावलीमुळे यावर्षीचा संयुक्त यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे। असा निर्णय शुक्रवारी श्री चांगलेश्वरी देवीच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी वामन रवळू पाटील होते। यावेळी सदस्य यलोजी तोपिनकट्टी, दौलत कुकजी, दुदाप्पा बागेवाडी, तानाजी हलगेकर, राजू पावले, शिवाजी कदम, महादेव मंगनाईक, प्रकाश पाटील, मनोहर पाटील, वायसी इंगळे, सर्व पुजारी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार देशपांडे यांना कोरोनाची लागण। माजी मंत्री आणि विद्यमान काँग्रेस आमदार आर.व्ही. देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली आहे। ते होम क्वारंटाईन झाले आहेत। याबाबत त्यांनी ट्विटरवरून कळवले आहे। लक्षणे दिसून आल्याने चाचणी केली, त्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला। आपल्या संपर्कात आलेल्यांनी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ क्वारंटाईन व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे। पदवी परीक्षा 27 एप्रिल पासून।
परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या पदवी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या। कर्मचाऱ्यांचा बंद मागे घेण्यात आल्याने सदर परीक्षा दिनांक 27 एप्रिल पासून घेण्यात येणार असल्याचे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या निबंधकांनी कळविले आहे। राज्यपाल वजुभाई वाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विद्यापीठाच्या व्याप्तीत येणाऱ्या पदवीच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टर, MBAची तिसरी सेमिस्टर, पदव्युत्तरची पहिली आणि तिसरी सेमिस्टर तसेच MCAची 5वी सेमिस्टर परीक्षा घेण्यात येणार आहे। यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। 150 लोकांना परवानगी देण्याची मंडप व्यावसायिकांची मागणी। विवाह समारंभासाठी किमान 150 जणांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टीम संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कोरोना नियमावलीत लग्नासाठी केवळ 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे अनेक लग्न पुढे ढकलण्यात आली असून त्याचा फटका मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टीम वाल्यांना बसत आहे। आम्हाला काम मिळणे कठीण झाले असून मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। VS काकतीकर, MR मणियार, श्रीनाथ अस्टेकर, महेश मोरे, प्रवीण चौकुले आदींच्या निवेदनावर सह्या आहेत। मनपा सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर। वार्ड महानगरपालिका पुनर्रचना विरोधातील याचिका जूनपर्यंत लांबणीवर पडली आहे। न्यायालयात शनिवारपासून उन्हाळी सुट्टी असून जूनच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी नगर विकास खात्याने केलेली प्रभाग पुनर्रचना चुकीची आहे। 2018 प्रमाणेच पुनर्रचना करण्यात आली आहे असा आरोप माजी नगरसेवकांसह 10 जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यावर आज सुनावणी होती, पण न्यायालयाने उन्हाळी सुट्टीनंतर या याचिकेवर सुनावणी करण्यात येईल असे सांगितले। दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोग कोणतीही तयारी करत असेल तर सुट्टीच्या काळातही या याचिकेला पूरक अर्ज करता येऊ शकतो आणि त्यावर सुनावणी होऊ शकते असेही न्यायालयाने सांगितले आहे। घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जयंती रद्द। हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यंदा कोरोना संकटामुळे मंगळवार दिनांक 27 एप्रिल रोजी होणारा हा उत्सव रद्द करण्यात आला आहे। याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष चंद्रकांत बांडगी आणि सचिव कुलदीप भेकणे यांनी केले आहे। महावीर जयंती यंदाही साधेपणाने। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाची महावीर जयंती ही साधेपणाने केली जाणार आहे। रविवार दिनांक 25 रोजी सकाळी 11 वाजता कुमार गंधर्व रंगमंदिर आवारातील बसवराज कट्टीमणी सभागृहात महावीर प्रतिमेचे पूजन होईल। इतर सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे कन्नड आणि संस्कृती खात्याच्या सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री यांनी कळवले आहे। संत मीरा शाळेत रामनवमी साजरी। अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत रामनवमी साजरी करण्यात आली। शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विभाग प्रमुख गीता वरपे, आशा कुलकर्णी, सुजाता पाटील, वीणाश्री चंद्रकांत तुर्केवाडी या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। या प्रसंगी शिक्षिका सुनीता मराठे, माधवी पालकर, सविता पाठणकर, माणिक उपाध्ये आदी उपस्थित होते। सेंट झेवियर्स शाळेत लसीकरण कॅम्पमधील सेंट झेवियर्स शाळेत आरोग्य खाते वडगाव यांच्या वतीने विविध शालेय शिक्षक आणि कॅम्प परिसरातील नागरिकांना कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात डॉक्टर SC मास्तीहोळी, डॉक्टर शशिकांत हिरेमठ यांनी लसीकरणाबाबत उपस्थित शिक्षकांना आणि नागरिकांना माहिती दिली। तसेच संकोच न करता सर्वांनी लस घ्यावी असे सांगितले। या प्रसंगी शाळेचे प्राचार्य फादर थॉमस चंपकरा, क्रीडा शिक्षक चेस्टर रोझारियो यांनी उपस्थित डॉक्टर वर्गाचे स्वागत केले। या लसीकरण शिबिरात सेंट झेवियर्स, सेंट अँथोनी, सेंट जोसेफ आणि बिशप कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी आणि कॅम्प परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता। 80हून अधिक शिक्षकांनी आणि इतर नागरिकांनी या शिबिरात लसीकरण घेतले। वाढत्या कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक संकटात।
कोरोनामुळे 2020 सालामध्ये आयोजित करण्यात येणारे टोकियो ऑलिम्पिक 2021 म्हणजेच यावर्षी ढकलण्यात आले, पण कोरोनाची आणखीन एक लाट सध्या जगभरात सुरू असल्यामुळे यंदाचे टोकियो ऑलिम्पिक ही संकटात सापडले आहे। यावर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या 3 महिने आधी जपानमध्ये कोरोनामुळे आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे। गतविजेत्या मुंबईचा आणखीन एक पराभव। कर्णधार के.एल. राहुल आणि क्रिस गेल यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर 9 विकेटनी शानदार विजय मिळविला। मुंबईने दिलेले 132 धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले आणि या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली। त्याआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 131 धावा केल्या होत्या। पंजाबच्या डावाची सुरुवात राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी केली। या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावा केल्या। मयंक 25 धावांवर बाद झाला। त्यानंतर क्रिस गेल आणि राहुलने विजयाचे लक्ष्य सहजपणे पार केले। जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा, सचिनमुळे भारताचे सुवर्णाष्टक साकार। सचिनने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारी भारताचे सुवर्णाष्टक साकारले। पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला बॉक्सिंगपटूंनी 7 आणि पुरुषांमध्ये सचिनने सुवर्ण पदकांची कमाई केल्यामुळे स्पर्धेखेरीज भारताच्या नावावर एकूण 8 सुवर्ण जमा झाले। सॅमसनने कामगिरीमध्ये सातत्य ठेवावे, सुनील गावस्कर। राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनला मोसमामध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, तसेच त्या कामगिरीमध्ये सातत्य टिकवून ठेवावे लागेल, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे। IPLच्या यंदाच्या मोसमामध्ये पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने 119 धावांची शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, मात्र त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही। बार्सिलोनाचा सुपर लीगला पाठिंबा कायम। नामांकित फुटबॉल क्लबसह जगभरातील चाहत्यांचा विरोध पत्करणाऱ्या सुपर लीगला अद्यापही बार्सिलोना फुटबॉल क्लबचा पाठिंबा कायम आहे। त्यामुळे चॅम्पियन्स लीगसह बिगर नामांकित क्लबसाठी घातक ठरू शकणारा या लीग विषयाच्या चर्चांना उधाण आले आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।